दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच दिवसागणिक ज्वलंत होताना बघायला मिळतोय। यातच आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य करत सरकारवर जहरी टीका केली आहे। मराठा समाजाला आरक्षण देणं हे आश्वासन डील आहे। मुख्यमंत्री खोटं बोलतात पण रेटून बोलतात। खोटं बोलताना लाज वाटत नाही। तसेच ओबीसी मध्ये सुद्धा हीच अस्वस्थता आहे। आज राज्यातील महिला तरुण कोणीही खुश नाहीये असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय। तर राज्यात होत असलेलं पक्षांतर, लोकसभा निवडणुका, राष्ट्रवादी निकाल यांसह विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलंय। नेमकं काय म्हणालेत युवा नेते आदित्य ठाकरे पाहूयात। नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल, अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका अजून बाकी आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका अजून बाकी आहेत, पण ती देखील निवडणूक घेण्याची हिंमत झाली नाही। एवढंच काय तर मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हे पण चॅलेंज दिलं होतं की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सीटचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर निवडणूक लढावी तिथून, ते पण करायला तयार नाही आहेत। मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहताय की एवढं सगळं 2 पक्ष फोडून भाजपाने, एक परिवार फोडून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम तर केलंच नाही, उलट महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम चालू आहे आणि हे दुर्दैव आहे आपलं। त्याची पूर्तता झाली नाही म्हणून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती आता प्रचंड खालावलेली आहे अशी सगळी परिस्थिती। आपल्याला आठवत असेल ज्या दिवशी हे सगळं जाहीर झालं तेव्हाच मी कुठची प्रतिक्रिया दिली नव्हती, कारण मला एवढंच हे माहिती होतं की हे मुख्यमंत्री नुसतं खोटं बोलत असतात आणि रेटून बोलत असतात। चेहऱ्यावर कुठचाही भाव न ठेवता खोटं बोलतात, कुठेही लाज नसताना खोटं बोलतात। आज आपण पाहिलं असेल आश्वासन दिलं पण पूर्ण झालेलं नाहीये। पूर्णपणे मराठा समाज आपण पाहता एकत्र आला होता, त्यांच्या समोर जी काही आश्वासन दिली होती अजून काही कुठे पूर्तता दिसत नाहीये। तसंच दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजामध्ये पण भीती आहे, धनगर समाज आपण पाहताय की आरक्षण मागत आहे। एकंदर काय तर प्रत्येक घटक महाराष्ट्रातला, मग शेतकरी असेल, मग महिला असेल, कोणी आज खुश नाहीये। तरुणांमध्ये पण आपण पाहताय आक्रोश आहे की नोकर भरतीचा जो विषय आहे, तलाठी भरतीचा जो विषय आहे, तो देखील तसाच आहे, प्रलंबित आहे। सगळ्यांना आश्वासनं मिळत आहेत पण कुठेही काही पूर्तता होत नाहीये। आज दुर्दैव महाराष्ट्राचं हेच आहे की जसं दक्षिणातली राज्य केंद्र सरकार समोर त्यांच्या हक्काचा जीएसटीचा पैसा मागत आहेत, हक्क मागत आहेत, तसं आपलं सरकार लोटांगण घालत आहे पण कुठेही हक्क मागत नाही। आपलं सरकार आल्यानंतर आपण पेपर फुटीच्या संदर्भात एक कठोर कायदा करू, नक्कीच पूर्ण जे काही कठोर पावलं असतील त्याच्या विरोधात उचलू आणि कठोर कायदा देखील करू। आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये आज कांदा निर्यात बंदी केलेली आहे आणि कांद्याची तस्करी होते, शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाही। हा तर प्रश्न आहेच महाराष्ट्रात। दुसऱ्या बाजूला आपण पाहताय की जे दिल्लीकडे चाडून गेलेले शेतकरी जे तिथे मोर्चात आहेत त्यांच्यावर जसं अश्रुधूर सोडला जातोय, लाठीचार्ज केला जातोय, काही व्हिडिओमध्ये बघितलं एखादी गोळी वगैरे पण हवेत मारलेली आहे, ड्रोननी अश्रुधूर सोडला जातोय। आपल्या अन्नदात्याला अशी ट्रीटमेंट मिळेल केंद्र सरकारकडून हे कधीच अपेक्षित नव्हतं। जणू काही चायनाच्या बॉर्डरवर हे ब्लॉक्स लावलेत, तसं ब्लॉक्स हे दिल्लीच्या बॉर्डरवर लावलेले आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार भाजपच्या कोट्यातून करते। मला वाटतं काँग्रेस आता भाजपमधूनच बहुमत साध्य करणार आहे लोकसभेत। कारण आपण पाहत असाल की अर्धे उमेदवार हे ज्यांच्यावर काँग्रेसमध्ये असताना आरोप झालेत असे घेतात, वॉशिंग मशीनमध्ये धुतात आणि ते उमेदवार करून टाकतात। मुख्य पण मला एकच वाईट वाटतं की आपण पाहिलं असेल पुणे जिल्ह्यात असेल किंवा आत्ताच्या पण राज्यसभेत असेल, जे कोणी भाजपचे पदाधिकारी आहेत किंवा संघाचे पदाधिकारी असतील 20-25 वर्ष जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या विरोधात लढले, झगडले, ज्यांच्यावर आरोप लावले, ते कार्यकर्ते कुठेच पुढे दिसत नाही। तो काहीच त्यांना मिळालं नाही या खोके सरकारमध्ये। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।